ओम नीलांडनसमाभासौ रविपुत्रौ यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्चरम्। नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। आज आपण शनी महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत। ज्या वेळेला शनी महाराज राशी परिवर्तन करतात त्यावेळेला प्रत्येक माणसाला एक भीती बसलेली असते की मला शनी महाराजांचा काही त्रास तर होणार नाही ना। मग या विषयाचं योग्य असं मार्गदर्शन आपल्या कार्यालयामार्फत आपणा सर्वांना दिलं जातं। आज आपण शनी महाराजांचा सिंह राशीवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत। 29 मार्च 2025 या दिवशी म्हणजेच शनिवारी रात्री 9:42 शनी महाराज मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे। त्यांचा जो पुण्यकाळ आहे तो म्हणजेच या फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येचा म्हणजे आज शनिवारचा 29 मार्चचा दिवस संध्याकाळी 6:48 पासून ते रात्रीच्या 12:36 पर्यंत पुण्यकाळ आहे। मग या सगळ्या कालखंडामध्ये शनी महाराज आपली कशी दृष्टी या सिंह राशीच्या लोकांवर टाकताय तर सिंह राशीला शनी महाराज अष्टम स्थानात येत आहे। शनी महाराज जन्मस्थ राशीला अथवा ज्यांची तारीख वेळ नाही त्यांच्या व्यावहारिक राशीला ज्यांची सिंह रास आहे 8व्या स्थानात असेल तर त्यांच्यासाठी पीडादायक आहे, संकट निर्माण करणारं आहे। स्थिती तशी चांगली आहे, समतत्वामध्ये आहे, ना की ते शत्रू तत्वात आहे ना की मित्र तत्वात आहे। त्यामुळे एक गोष्ट तर नक्की आहे, सिंह राशीच्या लोकांसाठी आरोग्य बाकी चांगलं राहणार आहे। ज्यांच्या अष्टमात शनी असतो अगदी ते वृद्ध वयस्कर लोक असतील अक्षरशः मृत्यूच्या दाढेतनं सुद्धा परत येऊ शकतात। अक्षरशः कोणाला ऑक्सिजन लावला असेल तर तोही काढायचा योग येतो। म्हणजे कितीही मोठं संकट आरोग्यावरचं असेल ते शनी महाराज घालवतात। अचानक आकस्मिक अचानक कुठल्याही प्रकारचं असं मोठं संकट ते येऊ देत नाहीये। अचानक म्हणून धनप्राप्ती तर ते तुम्हाला करून देतीलच सिंह राशीच्या लोकांना, परंतु काही काळजी आपण घेतली पाहिजे। कुठल्याही आमिषाला बळी न पडता कोणालाही आपण पैसे उसने देऊ नये, ही गोष्ट महत्वाची आहे। येणं असेल तर वसूल करावं, परंतु हातचं सोडायचं नाही, पळत्याच्या मागे जायचं नाही। हे तुम्हाला जर गमक कळालं तर मग बाकी विचारायला नको। शनी महाराजांना ज्योतिष शास्त्रामध्ये 3 दृष्टी सांगितल्या आहेत। त्यांची पहिली जी तृतीय दृष्टी आहे ही दशमावर आहे, कर्मावरती। दुसरी जी सप्तम दृष्टी आहे ती धनावर आहे आणि तिसरी जी दशम दृष्टी आहे ही पंचमावर आहे। मग चाललेल्या कोर्टाच्या केसेसच्या संदर्भामध्ये जे काही निकाल आहेत हे तुमच्या बाजूने चांगले लागू शकतात, जरी तो 8वा आहे तरी, परंतु तो चांगल्या स्थितीत आहे। गुरु ग्रहांच्या राशीमध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये शक्ती आहे। आणि वाईट स्थानामध्ये म्हणजेच काय तर हे जे त्रिषडाय स्थान आहे 3 तुमच्या 6, 8, 12 हे जे 3 स्थानं सांगितले आहेत, हे जे नैसर्गिक पापग्रह आहे हे उपचय स्थानामध्ये किंवा या त्रिषडाय स्थानामध्ये चांगले फल देतात। काळजी फक्त ते एकच घ्यायला लावतात, लोखंडी वस्तू, यंत्र, एखादं मशिनरी, गाडी, वाहन थोडं जपून काम करा तुम्ही। कोणावरती डोळे झाकून विश्वास ठेवू नका, नाही तर मग आंधळ दळतं आणि कुत्रं पीठ खातं।
धनस्थानावर शनी महाराजांची द्वितीय दृष्टी आहे. पैशाला लगाम लावताय ते या स्थानातनं. हळू पैसे खर्च करा. व्यर्थ पैसे खर्च होऊ शकतात. परिवारामध्ये कारण नसताना, गरज नसताना, आवश्यकता नसताना तुम्हाला पैसे खर्च करण्याची वेळ येईल. मग आरोग्यासाठी असू शकतं किंवा छोट्या मोठ्या कामांसाठी असू शकतं. त्याच्याने मानसिक तुम्ही त्रास्त व्हाल. परिवारात थोडे मतभेद होणार आहे. कुटुंबामध्ये मुलांशी असेल, पत्नीशी असेल तर थोडंसं तुम्हीच जरा कमी बोलतं घ्या. तुम्हीच जरा शक्यतो वाद टाळता येतील. त्यांच्याशी वैमनस्याची भूमिका होणार नाहीये. या गोष्टीची तुम्हीच काळजी घ्या. आता जी काही तिसरी दृष्टी ही पंचमावरती गेली आहे. कुठल्याही देवाचं केलेलं आध्यात्मिक अनुष्ठान तुम्हाला फलदायी होणार नाही. फलप्राप्ती करून देणारं होणार नाही. शिक्षणामध्ये अडथळे येण्याचा संभव आहे. याचबरोबर शिक्षणामध्ये एखाद्या विषयामध्ये वारंवार परीक्षा द्यायला लागणं, त्याच्यात लवकर मार्ग न निघणं, संततीच्या बाबतीत सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात. आपल्या मुलांवरती एखादं संकट निर्माण होऊ शकतं. आणि ज्या जातकांचा विवाह झालेला आहे त्यांना डॉक्टरी इलाजामुळे जी काही संततीसाठी ते प्रयत्न करत आहेत त्यामध्ये अडथळे शनी महाराज निर्माण करतात. म्हणून आध्यात्मिक सेवा, दवा दुवा, डॉक्टर आणि आध्यात्मिक सेवा दोन्ही चालू ठेवा. म्हणजे येणारं मोठं संकट आपल्याला टाळता येतं. मग शनी महाराजांचा हा जो होणारा राशी बदल आहे याचा तर सिंह राशीच्या लोकांना त्रास होणार आहे. काही गोष्टी चांगल्याही घडणार आहे. मग या त्रासाची तीव्रता आपल्याला कशी कमी करता येईल? तर इथून पुढे शनिवारच्या दिवशी शक्यतो एक भुक्त किंवा उपोषण उपवास करावा. ज्या लोकांना शक्य असेल त्यांनी शनिवारी शनी महाराजांचं दर्शन घ्यावं. त्यांना तेलाचा अभिषेक करावा. उडीद व्हावे, मीठ व्हावं आणि शनी महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यावी. शक्य असेल तर शनिवारी अभ्यंग स्नान तुम्ही सुरू ठेवावं. त्यानं आपल्या अवतीभोवतीची निगेटिव्हिटी कमी होऊन जाते. शक्य असेल काही दान करणं आपल्याला शक्य असेल. सुवर्ण, लोखंड, नीलमण्याचं दान, उडीदाचं दान, म्हशीचं दान, तेलाचं दान, काळ्या घोंगडीचं दान, काळ्या फुलांचं दान, निळ्या रंगाच्या फुलांचं दान शक्य असेल तर आवर्जून करावं. जिथे अन्नदान करण्याची आवश्यकता आहे, जिथे पानपोई बांधण्याची आवश्यकता आहे, जिथे गरिबांना वस्त्रांची गरज आहे, एखाद्या आश्रमशाळेतील मुलांना काही विशेष उपकरणाची गरज आहे, मुलांना शालेय अभ्यासाच्या पुस्तकांची गरज आहे. याच बरोबर आता रक्तदान सुद्धा श्रेष्ठ झालं आहे. एखाद्याचा जीव आपल्यामुळे वाचवू शकतो, रक्त शुद्ध होतं. या गोष्टी आपण करून बघायला काही हरकत नाही आहे. यानं आपल्याला नक्की चांगलं फल प्राप्त होईल. याचबरोबर जर शक्य असेल तर शनी महाराजांच्या मंत्राचा 23,000 जप गुरुजींद्वारे किंवा प्रत्यक्ष परिपूर्ण करून घ्यावा. हनुमंतरायाची सेवा आवर्जून करावी, दर्शन घ्यावं आणि रोज मी सांगतो त्या मंत्राचा 108 वेळेला जप करावा. त्याने अशुभत्व कमी होऊन शुभत्व प्राप्त होईल. मंत्र आहे ओम नीलवर्णाय नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.